रामकृष्ण हरी फॅमिली. सो माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज होता वीकेंड आणि मग आम्ही डीमार्टला जाण्याचा विचार केला, कारण किराणा संपलेला होता ऑलमोस्ट आणि रिफिल करण्याची वेळ आलेली होती. बरं, आम्ही दोघेही वीकेंडला कुठे ना कुठे जात असतो. यावेळेस म्हटलं डीमार्टला जाऊया आणि नवरात्रही जवळ आली आहे, तर सगळ्यांचीच लगबग चालूच असेल. तुमची काय तयारी चालू आहे सांगा. इथे बघा मी गोष्टी घेताना कन्फ्यूज आहे आणि मी राहुलला विचारते की हे घेऊ की ते घेऊ, बरं यामध्ये हा प्रकार घेऊ की तो प्रकार घेऊ. आम्ही बेसिकली तांदूळ, डाळ, मसाले ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घेतल्यानंतर मग नवीन काय काय आले हे एक्सप्लोर करत असतो. इथे मी त्याला विचारते की तांदूळ कुठला चांगला असतो. मला अक्षरशः माहीत नाही की कुठला चांगला असतो कुठला नाही, त्यामुळे तो मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतो. आणि काही हँडमेड मसाले असतात जे रेडी टू मेड असतात, ते मसालेही मी घेतले होते, कारण पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला आम्हाला आवडतात. सो मी ते रेसिपीजचे पाउचेससुद्धा घेतले होते. आणि मंडळी, तुम्हाला नाही वाटत का डीमार्ट ही कॉन्सेप्ट आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपलं आयुष्य सुखकर झालं आहे? खरंच अगदी बघा ना, एकाच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशी सूट मिळते त्या गोष्टीमध्ये आणि आपल्याला ते खूप इझिली बाय करता येतं आणि घरी नेता येतं. मग आज काय, घरी आल्यानंतर ती रेडी टू मेड मसाला होता ना, तो वापरून पाहिला. पनीर टिक्का मसाला करण्याचा बेत केला. आता हे पनीर थोडेसे होते माझ्याकडे, ते फ्राय करून घेतले सोनेरी होईपर्यंत. इथे थोडासा राईस लावला होता आणि मग ही ग्रेव्ही मी परतून घेतली. यामध्ये बेसिकली काय मी करते, टोमॅटोची प्युरी असते ना, ती टाकून मग हे मसाले असतात ते त्यामध्ये फ्राय करायचे आणि तिखट हवं असलं तर मग आपला लाल मसाला थोडासा ॲड करायचा. आणि मी इथे त्याला सांगत होते की बघ, भाजी जर छान अशी हवी असेल तर पेशन्स ठेवावा लागतो, कारण जर आपण घाई केली ना तर मग ती चव त्यामध्ये उतरत नाही. त्यामुळे खूप पेशन्स ठेवून ती भाजी, तो मसाला आपल्याला परतावा लागतो. हे सॅलड तो नेहमी बनवत असतो त्याला खाण्यासाठी. इथे मी पूर्ण फ्राय करून घेतलं आणि मी त्यालाही शिकवत होते की बघ, तू असं केल्यानंतर असं केलंस तर तुला सोपं पडेल. आणि मी त्याला सांगत होते की ह्याची कशी चव अशी बेटर लागेल. आणि मग ही काय माझी ग्रेव्ही ते पूर्ण शिजवून झाली होती. याच्यामध्ये मी पुढे जाऊन पाणी ॲड केलं आणि भातही माझा उत्तम शिजून आला होता आणि मग माझी भाजी लवकरच रेडी झाली. मंडळी, मी तुम्हाला सांगते की कसं आहे की आपण बाहेर हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या भाज्या ट्राय करतो ना, त्या हायजेनिक असतीलच अशा नाही. मग त्यापेक्षा आपण घरी जर बनवून बघितलं तर ते हायजेनिकही आहे आणि पोटभरही खाता येतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. हे बघा, मी इथे माझे पनीर ॲड केले, पाणी ॲड केलं आणि माझी भाजी रेडी झाली. ते भातही माझा रेडी झाला. बरं, खूप पसारा आला होता. हा डीमार्टचा पसारा, कपड्यांचा पसारा सगळं असंच पडलं होतं. म्हटलं आजपासून थोडी साफसफाई सुरू करूया. पण गोष्टी हँडल करत असतानाच मला माझी ऑर्डर आली. हे बघा, फिलिप्सचं हेअर ड्रायर मी ऑर्डर केलं आहे आणि हे हेअर ड्रायर मी तुम्हाला सांगते इझी आहे आणि खूप चीप आहे. तुम्ही याला बाय करू शकता, कारण बघा आता थंडीचे दिवस आलेत आणि त्यातून जर आपले केस ओले राहिले तर नक्कीच सर्दीचा त्रास होतो. मला तर मात्र होतो. त्यामुळे मी हेअर ड्रायर ऑर्डर केलं होतं. आणि फिलिप्सचं हे 1000 वॉटचं हेअर ड्रायर आहे आणि यामध्ये दोन मोड असतात. एक मीडियम असतो आणि एक हाय असतो आणि एक ऑफचं बटन असतं आणि खूप इझी टू यूज आहे. शिवाय हे आपल्याला वन टाईम बाय आहे. एकदा घेतल्यानंतर त्याचं आपल्याला टिकणं म्हणजे 2-3 वर्ष तर आरामातच जाईल. आणि फिलिप्स कंपनी ही ब्रँडेड आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मी तरी हे घेऊन खूप खुश झाले होते. नेमकेच केस धुतले होते तर म्हटलं आज केसांना वाळवून बघूया काय याचा इम्पॅक्ट येतोय. आणि लिटरली जेव्हा मी हे ट्राय केलं ना, तेव्हा माझे सगळे केस अगदी टोकापासून ते माझ्या बेसपर्यंत सगळे व्यवस्थित सुकून आले होते. त्याचीही क्लिप मी पुढे ॲड केलेली आहे. बरं, तुम्ही कोणत्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करतात मला नक्की सांगा. इथे बघा, केस माझे खूप व्यवस्थित सुकून व्यवस्थित रेडी झाले होते. ह्यांना मी पुढे जाऊन हेअर मास्कही लावते किंवा ऑइल थोडंसं लावते, कारण माझे केस थोडेसे ड्राय आहेत, त्यामुळे मला त्यांना ऑइल लावावंच लागतं. आणि इथे बघा, प्लेट सर्व केली. राहुलला खूप भूक लागली होती आणि मग आम्ही जेवायला बसलो. जेवण आणि भाजी तुम्हाला काय सांगू, इतकी सुंदर झाली होती ना. अतिशय दिवस माझा त्यामध्ये म्हणजे म्हणतात ना की तृप्त झाला. रात्रीचे 10:30 झाले आणि मग काय म्हटलं आज कपाट लावूनच घेऊया. हे बघा, माझं कपाट मी पूर्ण ऑर्गनाईज जसं करत असते. आता मी रेंटेड रूममध्ये राहतो, त्यामुळे मोठं कपाट घेण्याची सध्या तरी गरज वाटत नाही आहे. त्यामुळे जेही कपडे आहेत ते मी अशा प्रकारे व्यवस्थित घड्या करून ठेवत असते. आणि आता म्हटलं साफसफाई करायला घेतलीच आहे तर कपाटापासून सुरुवात करूया, लवकर होईल. आणि मी माझं असं ऑर्गनाइज्ड कपाट केलं. किचनही आवरून घेतला होता आणि स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मग आम्ही दोघांनीही देसी मील ऑर्डर केलं. तुम्हीही मागवून बघा, खूप छान असतं. हा लंच
बॉक्स टाईप असतो. डीमार्टमधून हुक्स आणले होते, तेही लावून घेतले कारण माझ्या बॅग्स इकडे तिकडे पडलेले असतात, तर राहुलने ते हुक्स लावून दिले. इथे किचनचं माझं सुंदर एक शोपीस होतं, ते तुटून गेलं, त्यामुळे मी तिथे हुक लावलं. आणि मग माझं सगळं आवरून झालं आणि पाहिलं तर राहुल बिग बॉस बघत होता. आम्ही बिग बॉस मात्र कधीही स्किप करत नाही. तुम्ही बिग बॉस बघता का सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.